नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनामध्ये आता जवळजवळ 80 लाख लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. तर या ज्या 80 लाख लाडक्या बहिणी आहेत त्यामध्ये कोणकोणत्या लाडक्या बहिणी समाविष्ट आहेत, कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे, त्यामध्ये तुम्ही आहात का हे तुम्हाला कसं कळेल, लाडकी बहीण योजनेमध्ये आता तुम्हाला मे हप्ता मिळेल का हे तुम्हाला कसं कळेल, संपूर्ण व्हिडिओ बघूया म्हणजे तुम्हाला सर्व माहिती अपडेट कळेल. स्वतः आदितीताई तटकरे यांनी हे संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्या स्वतः सांगत आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. तर लाडक्या बहिणी बघा, ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत आहेत, ज्या लाडक्या बहिणी त्यांची KYC त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींची KYC ही बरोबर झालेली आहे, अशा सगळ्या लाडक्या बहिणींना यापुढील सर्व हप्ते मिळणार आहेत. कारण की आता या ज्या व्हिडिओमध्ये आपण सांगत आहोत ती सर्व माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता की मे हप्ता हा कोणाकोणाला मिळणार आहे. तर चला बघूया आपण आता संपूर्ण सविस्तर माहिती. आता या 80 लाख बहिणींमध्ये कोणकोणत्या बहिणी समाविष्ट आहेत तर बघूया. पहिला मुद्दा, यामध्ये 12 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचा डेटा 12 लाख लाडक्या बहिणींचा डेटा इन्कम टॅक्स विभागाने शासनाला म्हणजे महिला व बालविकास विभागाकडे तो डेटा आलेला आहे की आता या 12 लाख लाडक्या बहिणी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती हा म्हणजे करदाता आहे, ते टॅक्स भरत आहे. त्यामुळे 12 लाख लाडक्या बहिणी या आता अपात्र झालेल्या आहेत. कशामुळे तर इन्कम टॅक्स विभागातून त्यांचा डेटा सरकारकडे पोहोचलेला आहे. त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती करदाता असल्यामुळे त्यांना आता यापुढे या लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही. पुढचा मुद्दा आहे बघा, 4.5 लाख जवळजवळ 4.5 लाख बहिणी अशा आहेत की त्यांचं त्यांचं वय हे 65पेक्षा जास्त झालेलं आहे. म्हणजे 4.5 लाख लाडक्या बहिणी अशा होत्या की त्यांचं वय 65 पूर्ण झालेलं होतं तरीही त्या लाभ घेत होत्या लाडकी बहीण योजनेचा. आता या 4.5 लाख लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरलेल्या आहेत. बघूया पुढचा मुद्दा, आणखीन कोण कोण यामध्ये समाविष्ट आहे तर 14,500 80 लाखमध्ये 14,500 लाडक्या बहिणी अशा होत्या की त्या सरकारी कर्मचारी म्हणजे त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी सरकारी कर्मचारी असेल किंवा त्या स्वतः सरकारी कर्मचारी असू शकतात किंवा त्यांचे वडील सासरे किंवा पती कोणीतरी असे सरकारी कर्मचारी होते, सरकारी विभागात कार्यरत होते, तरीसुद्धा त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे आता 14,500 असे सरकारी कर्मचारी आहेत. त्यांच्याकडनं 8 महिने झाले ही वसुली सुरू आहे असं स्वतः आदितीताई तटकरे सांगत आहेत. तर ह्या झाला 14,500 हा एक आकडा झाला. नंतर 4.5 लाख बहिणी या वय जास्त होतं त्यांचं 65पेक्षा या झाल्या. नंतर 12 लाख बहिणी या त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कर भरत आहे त्यामुळे त्या अपात्र झाल्या. आता पुढचा मुद्दा आहे बघा, नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजना असं दोन्ही योजनांचा लाभ घेणारे सुद्धा बरेच अशा महिला होत्या की त्या
दोन्ही योजनांचा लाभ घेत होत्या. त्यामुळे आता त्यांचा लाभ म्हणजे बंद नाही होणार, कोणती तरी एक योजनेचा लाभ त्यांना कंटिन्यू मिळणार आहे. बघूया पुढचा मुद्दा. संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना असे दोन्हीही योजनांचा लाभ घेणाऱ्यासुद्धा बऱ्याच अशा महिला आहेत. त्यांनासुद्धा फक्त एकाच कोणत्या तरी योजनेचा लाभ हा त्यांना कंटिन्यू आणि यापुढे मिळत राहणार आहे. नंतर पुढचं काय आहे अपडेट बघा. 3.25 लाख म्हणजे जवळजवळ 3,25,000 महिला अशा आहेत की त्यांच्याकडे 4 चाकी आढळून आली आहे. कारण की 3,25,000 महिलांचा डेटा राज्य व परिवहन मंडळ जे आहे त्यांनी हा शासनाकडे पाठवला आहे. त्यामुळे आता अशा 3.25 लाख महिला ज्या आहेत त्यांच्याकडे 4 चाकी आढळून आल्यामुळे त्यांचा लाभ हा बंद करण्यात आलेला आहे. त्या अपात्र ठरलेल्या आहे. यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, हे जे 3.25 लाख महिला आहेत की त्यांच्याकडे 4 चाकी आहेत, यामधील काही महिलांनी त्यांनी पुन्हा म्हणजे अर्ज केला म्हणूया आपण, किंवा त्यांनी असं पुन्हा त्यांना एक पत्र लिहिलेलं आहे शासनाला की आमच्याकडे 4 चाकी नाही, किंवा काहींनी असे पत्र लिहिलेले आहे शासनाला की आमच्याकडे जी 4 चाकी आहे ती आमचं पोट भरण्यासाठी आहे. तर आता असा जो आता डेटा आहे या डेटाचं सरकार फेर तपासणी करत आहे आणि मग नंतर तुम्ही जर पात्र ठरलात तर तुम्हाला पुन्हा लाभ हा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा तुम्हाला पुन्हा सुरू होणार आहे. आणि EKYC मग राहिल्या किती, आता बघा हे किती आहे 12 लाख, नंतर 4.5 लाख म्हणजे किती झाले 12 आणि 4 16,50,000, नंतर हे 14,500. अशा पद्धतीने बाकीच्या ज्या बहिणी आहेत त्या आहेत EKYC राहिलेल्या किंवा EKYC चुकलेल्या किंवा EKYC त्यांनी केलीच नाही अशा बहिणी. आता या अशा ज्या बहिणी आहेत त्यांनीसुद्धा बऱ्याच अशा बहिणींनी अर्ज सादर केलेले आहेत. त्यांचे अर्ज सरकारकडे मिळालेले आहेत आणि आता असे जे अर्ज आहे या अर्जांची सरकार फेर तपासणी करत आहे आणि सरकारला जर तुम्ही पात्र आढळून आलात तर तुम्हाला पुन्हा लाभ सुरू होणार आहे. त्यामुळे आहे की नाही आनंदाची बातमी. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि हे सर्व अपडेट प्रसारमाध्यमांशी बोलताना महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेले आहे. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सगळ्यांना हे अत्यंत महत्त्वाची माहिती मिळेल. त्यामुळे सगळ्या बहिणी हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा हां.